रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण खूप चांगलं एक लोकेशन निवडलेलं आहे। ते लोकेशन असं आहे की तीनाथ नाक्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती न्यू आनंद पार्क नावाची 2012ला तयार झालेली एक सोसायटी आहे, ज्या ठिकाणी एक 1 BHK फ्लॅट असणार आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 470 कार्पेटचा एक 1 BHK फ्लॅट असेल, ज्याचा मेंटेनन्सचा विचार जर आपण केला तर इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स 2900 त्याचा मेंटेनन्स असणार आहे। आणि 3 हातनाका म्हणा किंवा मुलुंड जे आहे तर याच्या खूप जवळ आहे। अच्छा, दुसरी गोष्ट याच्यामध्ये पार्किंगचा जर आपण विचार केला तर खरं पार्किंग आहे, पण बाहेर पार्किंग असणार आहे। कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये बाईकला पार्किंग उपलब्ध असेल। ह्या फ्लॅटचं वैशिष्ट्य एकच आहे की हे जे घर आहे हे 3 हातनाक्यापासून किंवा शहरापासून किंवा मुलुंडपासून जवळ असणारं घर आहे। आपण हे फ्लॅट तशी बिल्डिंग जर बघितली तर जास्त माळ्याची बिल्डिंग आहे, म्हणजे हाय राईज बिल्डिंग आहे, पण आपला जो फ्लॅट आहे तो खालच्याच साईडला फ्लॅट आहे, खूप वरती फ्लॅट नाही। आणि जर समजा आपण फ्लॅटच्या वास्तूप्रमाणे जर विचार केला, खरं तर ज्या वेळेला हे घर आपण बघणार आहोत त्यावेळेला नॉर्थ म्हणजे बाहेर येताना नॉर्थ फेसिंगचं घर असेल, बाहेर ज्या वेळेला आपण येणार त्यावेळेला नॉर्थ असेल आणि समोर 2 फ्लॅट अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट असेल, टोटल 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील। फ्लॅटमध्ये ह्या लोकांनी तसं बघितलं तुम्ही बघू शकता, हे सेफ्टी डोअर म्हणा किंवा हे सगळं काम त्यांनी करून घेतलेलं आहे। आणि फ्लॅटमध्ये जे तुम्हाला दिसतंय ते सगळं ॲज इट इज ते सोडून पण जाणार आहेत। जसं हा सोफा आहे त्यांचा, हा ते सोडून जाणार आहेत। हे सगळं जे आहे तसं आहे जुनं, पण ते सगळं सोडून जातील। इथे तुम्ही बघू शकता स्टोरेजसाठी पण मोठी जागा खालीवरती मोठी जागा आहे। आणि अधिक जर तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्हाला इथे TV युनिट म्हणा किंवा हे सगळं हॉल वगैरे सगळं सुंदर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। इकडे परत भगवंताचं मंदिर त्यांनी बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर ह्या साईडला त्यांनी पद्धतशीर असं मस्तपैकी बाल्कनी दिलेली आहे। ज्या बाल्कनीमधनं तुम्ही जर बघितलं तिकडे रहेजा गार्डन किंवा मग हे 3 हातनाका तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो। ह्या साईडला गेलं तर आर्लिस टावर किंवा मग RTO ऑफिस तुम्हाला जवळ आहे। भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून जवळ असणारं हे खरं तर घर असणार आहे। हॉलची साईज तुम्ही बघू शकता मोठी आणि चांगली आहे। ज्या हॉल जरा थोडा प्रशस्त वाटतो त्यांचा, आणि त्या पद्धतीनं हे मस्त आणि सुंदर असं बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला जर आपण तुम्ही बघू शकता इथे हे लोक राहत आहेत आत्ता, हे किचन आहे L शेपमध्ये, अशा पद्धतीचं किचन अधिक ह्या साईडला पण स्टोरेज म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे। आणि वरती पण स्टोरेज वगैरे सगळं बनवलेलं आहे। हे फ्रीज वगैरे हे सगळं आतल्यात त्यांनी परिवारामध्ये थोडेसे जास्त लोक आहेत, जास्त लोक असल्या कारणानं त्यांना चेंज करण्यापाठीमागं हेच कारण आहे की आपल्याला ह्याच्यापेक्षा जरा थोडंसं मोठं घर घ्यायचं आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत वॉशरूम एक वेगळं मस्तपैकी साईडला ह्या साईडला दिलेलं आहे। आणि ह्या साईडला हात धुवायला पण जागा, वॉशिंग मशीनसाठी पण इथे जागा ठेवलेली आहे। आणि इकडे जर आपण आलो तर वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला एक एक्स्ट्रा परत इथे पण मिळतं। मग ह्या साईडला तुमचं मस्त मोठं असं परत एक बेडरूम आहे, जे त्यांनी डेकोरेटिव्ह केलेलं आहे। इथे स्टडी टेबल म्हणा किंवा मग इकडं परत ह्या साईडला पण स्टडी टेबल प्लस तुमचं कपाट वगैरे पण स्टोरेजसाठी इथे ह्या साईडला पण त्यांनी ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण अशा पद्धतीचं खरं तर हा फ्लॅट आहे। ह्या ज्या मॅडम आहेत ह्या खरं तसं बघितलं तर वास्तुतज्ञ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी वास्तूची प्रॅक्टिस पण यांच्या घरामधनं त्या करतात। तुम्हाला जर कोणाला वास्तूचा सल्ला घ्यायचा असेल, मला असं वाटतं ते रेकी वगैरे हे सगळं करून यांच्या ज्या मॅडम आहेत त्याही तुम्हाला मदत करू शकतात। जर हे जे घर आहे हे घर त्यांनी साधारणतः 90 लाख रुपये ह्याची कोटिंग अमाऊंट आहे। ह्याच्यामध्ये स्लाइटली थोडंफार निगोशिएबल त्यांनी करतील असं बोललेले आहेत। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा। आता हा जो फ्लॅट आहे हा ज्या मंडळींना मुंबईकडे जायचं आहे, ज्यांना मुलुंड जवळ पाहिजे, ज्यांना 3 हातनाका जवळ पाहिजे, शहरापासून जवळ असणारा हा फ्लॅट आहे, त्याच्यामुळे ह्याच्या किमतीत हा फरक आहे। सो मला असं वाटतं जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला तुम्ही फोन करा, आम्ही तुम्हाला हा फ्लॅट नक्की दाखवू। आमचे व्हिडिओज आपल्याला कसे वाटतात ते नक्की सांगा। आम्ही आमचं काम अगदी रोजच्या रोज करतोय, त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आम्हाला नक्की गरज आहे। आम्हाला थोडं जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि आमचे जास्तीत जास्त घरं बघा। कामात झालेल्या चुकांचा आम्हाला निदर्शनास आणून द्या, आम्ही त्याच्यात वेगवेगळे प्रयत्न करून काय ना करून तर तुमचा जो आमचा कामाचा प्रॉब्लेम तो नीट करण्याचा नक्की प्रयत्न करू। तर थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।